वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात भिजला। या भिजलेल्या मालाचा लिलाव आता बाजार समितीकडून थांबवण्यात आलाय। त्यामुळे भिजलेल्या मालाचं नेमकं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी। वाशिममध्ये आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता त्यांचा माल हा पूर्णतः भिजला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। आम्ही मार्केट कमिटीकडे गेलो की बुवा पहिले तुम्ही खालच्या मालाची हराशी करा, वरचा ओट्यावरचा माल झाकेले ते राहू द्या, पण आमची कोणीही दखल घेतली नाही, ना मार्केट कमिटीनं आणि ना व्यापाऱ्यानं। मग आम्ही टाईमवर काय करणार इथं? आणि नंतर पाऊस सुरू झाला, ओला झाला, तर मार्केट कमिटीचा कोणी अध्यक्ष नाही ना कोणी यायला तयार नाही। हराशी ओट्यावरची आता चालू केली त्यांनी आणि खालचा माल म्हणत की तुमचा तुम्ही घेऊन जा, काही करा, सरळ या भाषेत आम्हाला त्यांनी उत्तर दिले। व्यापारी आणि जो आडते आहेत त्यांनी पण सुद्धा आम्ही तुमच्या मालाचे जबाबदार नाही। मग या मालाचे जबाबदार कोण? कास्तकाराला शेतात पण मरावं लागते, इथं मार्केटात माल विकाय आणला तरी इथं मरावं लागते। म्हणजे कास्तकाराचा वाली आहे का कोणी याच्यात नाही? आणि शेतकऱ्याला माल जाणून बुजून रोजही खाली टाकायला लावतात। मग यांच्या लक्षात येत नाही का हाच जर माल आमचा ओट्यावर असता तर आमच्या मालाची नुकसान झाली नसती। परंतु यांना जर असं इथं बोलणार कोण? वाशिममध्ये कोणी नेता नाही आणि कोणीच नाही। शेतकऱ्यांच्या ह्या वेदना आहेत, व्यथा आहेत। त्यांचा माल हा त्यांनी या ठिकाणी आणला होता विक्रीसाठी, मात्र आज तो रस्त्यावर टाकल्यामुळे भिजलेला आहे आणि आता कवडीमोल दराने तो विकला जाणार आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।